71,000 रुपये त्यांच्यातर्फे लावलेले आहेत. भारत विरुद्ध इराण अशा कुस्तीच्या मॅचला ही मॅच मारुती पिंगळे दाजी यांच्याकडून तालमीसाठी 1,000 रुपये दिले. ते अमोल शिंदे रक्ताच्या जमा आहे. वा एक नंबरच्या कुस्तीला बालाजी भाकरे असतात पंच म्हणून आणि बाळासाहेब गावाने आणि अमोल शिंगारे बाकीचे सगळे खाली बसा. मोठ्या मनाने नोंद घ्या. बाकीचे खाली बसून घ्या. आजच्या मैदानातली नंबर 1 ची कुस्ती आहे. गावची पोरं नंदी आखाड्यावरती कौतुकास पात्र आहे. Man of the power जलाल पहलवान इराण मारलं. ती भीमाची गदा ज्या हनुमंताच्या गदेनं रावणाची लंका उद्ध्वस्त केली ती हनुमानरायाची गदा. जलाल पैलवान हात ऊपर करे. जलाल हा सेंड अप करे. शाबाश. आणि महाराष्ट्राचा लाडका पैलवान सतपाल सोनटक्के टाळ्या वाजवा सर्वांनी. 71,000 रुपये इनाम. सन्मान्य पाचकवडे सरांच्या तर्फे दरवर्षी नंबर 1 च्या कुस्तीला मानाची गदा दिली जाते. श्रीरंग पाचकवडे सर यांच्यातर्फे 1 नंबरला गदा आणि ती गदा फोटो घेऊ द्या मग बसतील खाली सगळे. दोन घ्या. जलाल इराणला लगेच भरून घेऊन जाणार का? कारण इराण मध्ये गदेची प्रथा नाही. ही गदेची प्रथा राजश्री शाहू महाराजांनी महाराष्ट्रात सुरू केली आहे. भारताच्या व्यतिरिक्त इतर देशामध्ये गदा ही नसते. 2च पंच अमोल शिंगारे असतात, बालाजी भाकरे असतात आणि बाळासाहेब त्रिमूर्तीचा कुस्तीला प्रारंभ झाला. हीच कुस्ती जलाल आज जो विक्रम भोसले का आटपडीच्या समोर अर्जुनवाडीला आला होता. हा जलाल माझ्या समोर तालमीवरती मॅट जो हॉल बांधलेला आहे आणि हॉल बांधून देण्याचं काम सन्माननीय चोरगडे यांना यांच्या महादेवांना चोरगडे यांच्या माध्यमातून त्या मॅटला संपूर्ण वॉल बांधून देतो म्हणतात. महादेवांना चोरगडे टाळ्यावर. कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. चोरगडे यांना तुम्ही खऱ्या अर्थानं कार्य कर्तृत्व करता. काय जपासायचं काय जोपासायचं बोला. 99,999 रुपये निकाली कुस्तीला येतं. इनाम मिळाला. खरं की नजरेला नजर भिडली आणि परत आम्हाला 2,000 युवा उद्योजक पडले साहेब जाहीर करतात. आमचं पोट भरलं पण वरनं अजून द्यायचं काम चालू आहे. Jalal, try to as early as possible. We want result. ते जलाल पैलवानला आणल्याचं काम अमोल शिंगारे वस्तादचे बंधू सोमनाथ शिंगारे नाव आहे त्यांचं. कायम आमच्या संपर्कात आहे. जलाल पैलवान मिर्झा इराणी अमोल वस्ताद बरोबर आहे का? यांच्या सोबत रोज त्यांचा एक मैत्रीचा संबंध आहे. गावचं मैदान आहे म्हणले तुला खांडवीला यावं लागतंय. आता भाषा कशी करते ते दोघांना माहित आहे. आणि तो असताना पंजाबला होता बरोबर आहे का म्हणता. पण सोमनाथ साहेबांच्या शब्दाला मान देऊन खांडवीला आवर्जून आलाय आणि सतपाल बरोबर हे इथं बोलू नका. सतपाल बरोबर टक्कर आहे. बघूया कोण कोणाला ठेवत आहे.
एकेरी पटाला घुसण्याचा सतपालचा प्रयत्न असफल होतोय. जलालच्या समोर जलालचे स्नायू बघा, त्याच्या मांड्या बघा, त्याची कंबर बघा, त्याची छाती बघा, त्याचे दंड बघा, शरीराची ठेवण बघा, त्याचं रूप बघा, कपाळातून निघालेलं नाक, मध्ये ते भेदक डोळे. निकाली झाली तर 99,999 रुपये निकाली झाली तर, नाहीतर पंच कमिटी देतील ते. नोंद घ्या. उद्योगपती बाळासाहेब घवाणे यांचं कौतुक आहे, त्यांच्या परिवाराचं कौतुक आहे, त्यांच्या उद्योग समूहाचं कौतुक आहे. हे माय भो तुझे मी फेडीन पांग सारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे. कौतुक आहे बाळासाहेबजी घवाणे साहेबांचं. खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहे. पण बजरंगबलीचा जय जयकार झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार झाला. या गावचं आराध्य दैवत खंडेश्वर महाराज गावचं दैवत आहे, त्यांचं देखील जय जयकार. एकदा हात वरती करून सगळ्याला हात दिले. जो कोणी हात वरती करणार आहे त्याला पुढच्या दिवशी हात मिळणार नाही. हात वरती करा. खंडेश्वर महाराज की, खंडेश्वर महाराज की शेवाचा आवाज बरसा. भारत माता की बोलो बजरंगबली की. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. प्रसंगाला तर भावाला विसरा, गावाला विसरा, देवाला विसरा, पण छत्रपती संभाजी महाराजांना कदापि विसरायचं नाही. छत्रपती संभाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. जोपर्यंत पृथ्वी आहे तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचं नाव अजरामर झालं पाहिजे, असा होता छावा. चाचणी पडली तर आवाज येईल एवढी शांतता लागली. कुस्तीकर सगळ्याचं लक्ष केंद्रित झालंय. तालमीसाठी ज्यांना कुणाला अजून सहकार्य करायचं असेल, बालाजी भाकरे पैलवानशी संपर्क साधा. तालमीच्या प्रवेशद्वारात आत गेलं की देणगीदारांचं महादेवांना तिथं नाव टाकलं जाईल. ते अजरामर नाव असल. माणसाचं जीवन म्हणजे पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. आज आपण असल, उद्या नसल, पण तिथं नाव मात्र कायम असल. जन्म देताना भगवंतानं 3 पानाचं छोटं पुस्तक लिहून पाठवलं. पहिल्या पानावर जन्म, तिसऱ्या पानावर मृत्यू, मधले एक पान कोरं ठेवलंय. यासाठी आपल्या कर्तृत्वासाठी. पैलवान सतपाल हे नाव कशावरून ठेवलंय तर महाबली सतपाल. बघा मोहसिन सरांनी सांगितलं 11 जानेवारी 1977 ला बेगाव मुक्कामी महाबली सतपालला समोरून सालतो मारून चारी मुंड्या चित केलं. बिरादर मामाने रामलिंग मुदगुड नावाचं गाव, आणि पूर्वीचा लातूर आणि धाराशिव जिल्हा एक होता, त्या जिल्ह्यात गाव. शुद्ध शाकाहारी कुटुंब. हरिश्चंद्र बिरादर मामाने मारलं. कोल्हापूरहून हातीवरून मिरवणूक काढली. लोकांनी साखरा वाटल्या आणि कोल्हापूरमध्ये गंगावेश मध्ये आनंद उत्सव झाला. बिरादर मामा सारखा माणूस 1995 ला युतीच्या सरकारमध्ये लाल दिवेची गाडी भेटली, पण एसटी महामंडळानं प्रवास करणारे बिरादर मामा सर्वांच्या स्मरणात राहतात. सोपान भैयाचं शेवट खाऊन आपण आगमन झाले. लेणूचरचे बंधू आहेत ते. हो शबाश. कुस्ती निकाली. वा 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 वा. सोपान भैया हो हो हो. घर घर आज घर सेंटरच्या घर माध्यमातून घनशंकर घुमाय त्यांचा उद्योग समूह सुरू आहे. काही होऊ शकते. कुस्ती बघा. हो हो हो. वाघ सिंहातून भारताचा आणि महाराष्ट्राचा आणि सोलापूर जिल्ह्यातला सतपाल विजय घेतोय. जलालवरती टाळ्या वाजवा की. आपली अस्मिता, आपली कुस्ती सतपाल सोनटक्के जोपासतोय. गरीबाचं पोरग आहे, पत्र्याचं छप्पर आहे, पत्र्याच्याच भिंती आहे. मिडज नावाचं गाव आहे, माळशिरस तालुका आहे. सोन्या सोनटक्के आणि सतपाल सोनटक्के हे भाऊ आहेत. बाळू वायकुळे यांच्यातर्फे तालमीसाठी 5,000 रुपये. बसाव बसा. हो 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 हो. कुस्ती करा. हो. सतपाल पैलवान काहीतरी करावं लागतंय. ज्याला आता आजच्या मैदानातली नंबर 1 ची कुस्ती आहे. सतपाल आपला आणि इराणचा जलाल मेहंदी आहे. वाट बघतोय, कुणी जागा सोडायला तयार नाही, पण कुस्ती
कुस्ती झाली पाहिजे. मगाशी सांगितलं चमत्कार झाला तर नमस्कार होत असतो. कालचा पेपर आज कोण वाचत नाही, तो रद्दी जमा होतो. कुछ करके दिखाए, कुछ बनके दिखाए, नाम भी कमाए दाम भी कमाए, अपने घर का और वस्ताद का नाम रोशन करिए पहलवान. समय बड़ा बलवान होता है, वो तो चलता ही रहता है. समय किसी का गुलाम नहीं होता, समय के साथ चलना सीखो. शबाज अटॅक करतोय जलाल पहलवान, टाकेत हात टाकण्याचा प्रयत्न, पण समोर चाणक बुद्धीचा पहलवान सतपालने तो हल्ला धुडकावला आणि परत समोरासमोर कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. या भागामध्ये एवढी मोठी कुस्ती घेण्याचा भाग खऱ्या अर्थाने खांडवीकरांना मिळाला आहे. हिरून कुस्ती घेतली, बाहेर देशाचा परराष्ट्राचा पैलवान आज खांडवीमध्ये आणलेला आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंखों में से कुछ नहीं था बेटा, हौसलों से उड़ान होती है. हौसला बुलंद होना चाहिए. असं रंगलेलं कुस्तीचं मैदान ग्रामदैवत खंडेश्वर महाराजांच्या यात्रेच्या निमित्तानं, जलाल 9 वर्षे गुढीपाडव्याच्या निमित्तानं भलं मोठं मैदान घेतलं आणि यशस्वीरित्या वाटचाल करतोय. मैदानाची शेवटची कुस्ती. दोन्ही हाताने एक हात पकडतोय आणि उंचीचा फायदा घेण्याचाही जलाल प्रयत्न करतोय. सतपाल सोनटक्के सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस तालुक्यातला मेडस गावचा आणि शिवनेरी तालीम अकलूजला प्रॅक्टिस करतोय. लाल लांगीचा सतपाल मराठी भाषिक आणि महाराष्ट्राची माणसं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात तुम्ही लढत आहात आपल्या होम पिच वरती. त्यामुळं हार जीत हा जीवनामध्ये प्रकार चालत असतो. राजकारणात एखाद्या निवडणुकीत एखादा उमेदवार हारला त्याला 5 वर्षे वाट बघावी लागते, पण कुस्तीत झालेला पराजय उद्या दुसऱ्या दिवशी त्याचा वचपा करण्याचा अधिकार असतो. जलाल नमत रुकणे का नाही बेटा. तुकाराम महाराज म्हणतात अवघे विश्वचे माझे घर. जलाल तो कोई दर्द हो रहा है, तो पे कुछ तो लगा है. जलाल पाण्याची बॉटल जे आतमध्ये घेऊन गेले ते अमोलचे बंधू आहे, त्यांचे सहकारी मित्र आहेत ते जलाल हिरण पैलवान. दुखापत झाली वाटते, कुस्ती थांबली, पंचांनी सोडवली. काय झालं ते निर्णय घेताय. सतपाल दम पडतोय दोन्ही पैलवानाचा. जागा सोडायला कोणी तयार नाही. मैदान 4, 4:30, 5 तास. सोमनाथ शिंगारे यांना त्यांची भाषा समजते. त्याला काय म्हणायचंय फक्त सोमनाथ साहेबांनाच माहिती आहे. बाकीचे आपण जाऊन अमोल काय चालणार नाही तुमचं तिथे जाऊन. हा लागलं असं ते सोमनाथ साहेबांनाच माहिती आहे. तुम्ही सोमनाथ साहेबांना विचारा काय म्हणते की. आपण बोलून काय उपयोग नाही. खात होता सुका पाटील 1000 कडे पेंड्या बांधत होता का तर बांधत होता. कुणी बघितले सुका पाटलाला 25 भाकऱ्या खाल्लेले हो. सुका पाटील बांध भरून हागत होता का हागत होता. ती कुणाला माहिती कुणी बघितलंय. वस्तू तसं जलाल काय सोमनाथ साहेबची म्हणतील ते आपण बी व्हायच म्हणावं लागते. हा त्याला इलाज नाही आता. बरोबर आहे का नाही. मजेतल्या गोष्टी. हात निघाला होता बसला. मग आता पुढचा काय निर्णय घेता. कुठे निकालीच होणार आहे. इथला खांडवीचा पैसा फुकट मिळणार नाही. खांडवीचा पैसा जर कोणी फुकट नेला, पंचकमिटीला कोणी फसवलं, जाताना गाडी पंक्चर होते. हो जाताना पंक्चर तो होते. सकाळी हिरीवची मोटर तर जळते, पोटात तर दुकानं सुरू होतोय, सरांड्या तर होते. त्या गावकऱ्याच्या कष्टाचा घामाचा पैसा आहे. अहो पै एका ठिकाणी केली आहे. काय जलाल को कोई दर्द कुछ तो हो रहा है, दर्द महसूस कर रहा है. कुश्ती करने की उनकी कोशिश है, लेकिन कुश्ती कर सकते हैं या नहीं कर सकते हैं. दादा समोर दिला की कुस्ती करतो. उनकी हो स्थिति कैसी है मेरे प्यारे देशवासियों. अमोल असताच्या बंधूला विनंती आहे ती भाषा जरा आम्हाला बी शिकवा. म्हणजे आम्हाला बी बोललं तर जरा डायलॉग त्यांना बरोबर आहे का. आम्ही बी बोललो त्यांना काय कळत नाही. हा
नाहीतर 15-20 दिवस मला तिकडे देश धर्म आणि देव जलाल बेटा पाचकवडे सर गदा तुमच्याच खांद्यावर शोभायला लागलाय. हा पहिल्यासारखे दिसायला लागले, त्यांच्या तर्फेच गदा आहे आणि जाहीर केलंय प्रत्येक वर्षी, बरोबर का सर? हात वरती करून सांगा, प्रत्येक वर्षी मैदानाला गदा देतो म्हणते. टाळ्या करा एकदा त्यांच्यासाठी. माझी या जीवीची आवडी पंढरपुरा नेहीन गुढी. पताका खांद्यावर घेतलेली पाचकवडे सर म्हणतात आता आम्ही टेकवणार नाही. आणि सन्मान्य बाळासाहेब गव्हाणे साहेब ते म्हणतात दरवर्षी माझं 1 नंबरला बक्षीस असतं. असलं का? यावर्षी 71,000, पुढच्या वर्षी 1 लाख आहे. अजून या 3.5 कोटीच्या गाडीमध्ये फिरणारा ठाणे वाघ आहे. आनंद घेतला पाहिजे हो. गाडीत फिरा, बुलेटवर फिरा, रेबनचा गॉगल घाला, 10,000ला बूट घाला, पायात लिननचं कापड घाला, पण तंबाखू खाऊ नका, गुटखा खाऊ नका, दारू पिऊ नका, स्टिंग पिऊ नका, गाडीचं स्पीड आवरा, निरोगी राहा, निर्व्यसनी राहा. आकाशातला पाण्याचा थेंब जर गटारीत पडला, पाय धुतण्यायोग्य पाणी राहत नाही. मी संतीचा परिणाम सांगतोय. तुम्ही उदबत्तीच्या बाजारात गेला की सुगंध येणार, मिरच्याच्या बाजारात गेला की शिंका येणार. त्यामुळं संतीचा परिणाम चांगला असावा. सदा संगती सज्जनाची घडावी. जाता जाता मी तुम्हाला सांगतो, निर्व्यसनी जीवन जगा, मानवी आयुष्याचा आनंद घ्या. या जन्मावर, या जन्म्यावर आणि विजय झाला. समोर लपेट मारला, सत्कारला विजय मिळाला. बर्डे साहेब